शिवणी आरमा इथले युवा शेतकरी कैलास नागरे यांनी आज या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे। नुसतं शेताला पाणी मिळत नाही म्हणून त्यांनी जग सोडून गेले, मात्र त्यांचं कुटुंब जे ते सध्या उघड पडलेलं आहे। आपल्यासोबत त्यांचे कुटुंबातील पत्नी आहे। ताई, काय सांगाल, आज कैलास भाऊ सोडून गेलेत, मात्र आता संपूर्ण संसार जो तो तुमच्या भरोश्यावर आहे। काय सांगाल, काय मागणी असणार सरकारकडे? त्यांनी ज्या त्या पत्रामध्ये लिहिलंय की खडकपूर्णाचं पाणी पाहिजे आणि त्याने पंचक्रोशीच्या सगळ्या लोकांचा विचार केला आणि ते मिळायलाच पाहिजे। ही आत्महत्या नाही त्यांची, ह्या सरकारनं केलेला खून। त्यांना हे लेकरं शिकवायचे, हे करायचं, त्यासाठी सर्वच काही गोष्टी कमी पडायच्या पाणी नसल्यामुळे। शासनाने मुलांचा पालन पोषणाची जबाबदारी आहे। ताई, काय सांगाल, हा जो बळी गेलाय तुमच्या भावाचा, नेमका कशाचा बळी असं वाटतं? हा माझ्या भावाचाच बळी नाही तर हा सर्व शेतकऱ्यांचा बळी आहे। जर शासनाने त्यावेळेस माझ्या भावाचा विचार केला असता तर आज हे हानी झाली नसती। त्यांनी शासनाने त्याच्या मुलाचा सुद्धा विचार नाही केला, फक्त गौरव करून काहीच फायदा झालेला नाही आहे माझ्या भावाचा। त्याला खूप नाज होतं, त्याला असं वाटत होतं की शासन त्याच्यासाठी काहीतरी करेल आणि आम्ही त्याला समजत होतो तू असं करू नको, तू तुझ्या मुलांचा विचार कर, बहिणीचा कर, जी तुझी वाघीण आहे, तुझी बायको तुला साथ देणारी, तिचा विचार कर आणि आमच्याशी बोलत राहा रे दादा। असं बिलकुल होणार नाही, आम्ही त्याच्यासोबत नेहमीच होतो। आणि त्याला जेव्हा उपोषण सुरू केलं होतं तेव्हा मी एक फेसबुकवर पोस्ट पण केली होती की तू सगळं काही कर पण सर्व परिवाराचा विचार करून कर, त्याच्याशिवाय तू बाजूला बाहेर गलत पाऊल टाकू नको। पण त्याने असं शेवटी केलं नाही। त्यांनी शासनाला दाखवण्याचा हा प्रयत्न केला, पण हे नालायक शासन असं बिलकुल काहीच करणार नाही। आजचं दुःख व्यक्त करेल पण याच्यावर बिलकुल विचार करणार नाही। आणि हे जे मंत्री संत्री सगळे जे आहे ना, मत मागायला तुम्हाला येतात, तर त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या समस्या जाणायला त्यांच्या दारात जायला पाहिजेत। फक्त आमदार होण्यासाठी, खासदार होण्यासाठी दारोदारी घुमतात, पण शेतकऱ्याच्या समस्या जाण्यासाठी का नाही जात? त्यांच्या शेतामध्ये का नाही शोधत काय शेतकऱ्याला समस्या आहे आणि त्यांना काय समस्या आहे? शेतकऱ्यांना सुद्धा स्वप्न असतात, त्यांना वाटते आमचे मुलं डॉक्टर झाले पाहिजे, इंजिनियर झाले पाहिजे। आणि माझ्या भावाची हीच इच्छा होती की त्याची मुलगी डॉक्टर झाली पाहिजे, मुलगा काहीतरी समोर गेला पाहिजे, तिसरी मुलगी काहीतरी शिकली पाहिजे। आणि मी पण एका नोकरदारासारखा एक राजेशाही थाटात एक चांगला शेतकरी म्हणून मिरवलं पाहिजे। फक्त मला शेतकऱ्याकडून काहीच नको, फक्त मला पाणी द्या, मला कर्जमाफी नाही पाहिजे, फक्त पाणी द्या, हाच त्याचा हट्टहास होता। पण आज शासनाने त्या हट्टहासाचा खून केलाय, बस मला हेच सांगायचं आहे। ताई, मला सांगा, यापूर्वी कधी तुमचं बोलणं झालं का की मी या मागणीसाठी लढतोय, सगळ्या शेतकऱ्यांसाठी लढतो, असं काही बोलणं झालं होतं तुमचं? मी शेतकऱ्यांसाठी लढतो हे बोलणं नाही, पण असं कधी काही करीन असं कधीच नाही बोलणं झालं। फक्त शेतकऱ्यांच्या पंचक्रोशीत पाणी आलंच पाहिजे, कोणत्यासाठी पाणी येणार नाही त्यासाठी ते बऱ्याच दिवसाची लढत होते, उपोषणही सुद्धा केलं, पण सरकारने याच्याकडे लक्षच दिलं नाही। आता तरी सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे। दीदी, काय वाटतं की आता बाबा तर गेलेत, पण आता संपूर्ण कुटुंबातली सगळ्यात मोठी असेल तू, काय वाटतं की सरकारकडे काय मागणी असणार आहे तुझी? पप्पाचे जे बलिदान केले, बस राज्य शासनाने त्याला न्याय द्यावा, एवढीच मागणी। पप्पाला पुरस्कार सुद्धा मिळाले यापूर्वी, म्हणजे पुरस्काराचं कुठंतरी या ठिकाणी म्हणजे फायदा झाला नाही असं वाटतं? नाही, काहीच फायदा नाही झालेला। नक्कीच। तर हे होते जे मृतक शेतकरी आहेत, युवा शेतकरी कैलास नागरे यांच्या कुटुंबाच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या खरोखर सरकारला या ठिकाणी हादरवून सोडणारे आहेत। आणि त्या कुटुंबाची एवढीच मागणी आहे की त्यांच्या ज्या कुटुंबाची जबाबदारी आहे, त्यांच्या कुटुंबामध्ये लहान लहान लेकरं आहेत, त्यांची जबाबदारी घ्यावी आणि त्यांना या ठिकाणी न्याय मिळावा अशी मागणी या कुटुंबाची आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, शिवणी आरमा, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।